श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयात स्वर्गीय डॉक्टर सारे पाटील यांना जयंतीनिमित्त अभिवादन. कुरुंदवाड तालुका शिरोळ येथील नवभारत शिक्षण मंडळ संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड या शैक्षणिक संकुलात शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार स्वर्गीय डॉक्टर सारे पाटील यांच्या 104व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य श्री आर जे पाटील यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आलं. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक श्री एस डी मस्कर यांनी माजी आमदार स्वर्गीय डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. ते म्हणाले, स्वर्गीय सारे पाटील हे शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते होते. साहेबांचे शिरोळ तालुक्यात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक मोठं योगदान आहे. याचाच एक भाग म्हणून स्वर्गीय प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील यांच्या मदतीनं श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाची उभारणी करण्यात आली. कुरुंदवाड व परिसरातील शेतकरी, कष्टकरी, होतकरू, गरीब लोकांच्या मुलांना शिक्षण यावेळी या उद्देशानं या महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. महाविद्यालयाच्या उभारणीमध्ये अडचणीच्या काळात सुद्धा स्वर्गीय सारे पाटील साहेबांनी इमारतीची उभारणीसाठी अथक परिश्रम घेतला. स्वर्गीय सारे पाटील यांना वृक्ष लागवड, स्वच्छता यांची फार आवड होती. म्हणूनच आजही दत्त कारखाना परिसरात स्वच्छता, वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात दिसते. ज्येष्ठ आमदार म्हणून त्यांची विधान भवनामध्ये नोंद घेण्यात आली होती. आसपासच्या खेड्यांमधील मुलांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी साहेबांनी भरपूर प्रयत्न केले होते. वयाच्या 94व्या वर्षी साहेबांनी शेवटची विधान परिषदेची निवडणूक लढवलेली होती, हेही प्रामुख्यानं सांगितलं. महाविद्यालय परिसरात स्वर्गीय सारे पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी अभिवादन करून स्वर्गीय सारे पाटील साहेबांना प्रीत असलेल्या स्वच्छतेचं अवलंबन करत परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री आर जे पाटील, विभाग प्रमुख श्री एस डी भोजे, श्री एस डी मस्कर, कुमारी वाय डी पीरजादे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.